नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत ते सर्व GR हेडलाईन्स या पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हे कुठल्या विभागातर्फे आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आलेला GR आहे। शीर्षक आहे यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, चिंतामणी नगर, थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे या कारखान्याच्या मालकीच्या जमिनीची विक्री करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आहे 16/9/2025, म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR आहे पाहणार आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, यानंतर GR पाहूयात। यानंतरचा शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता। सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इचलकरंजी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता। सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद पुणे यावर अध्यक्षपदी नेमणूक केलेले श्री राजन बाबूराव पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याबाबत यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता। सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे प्रमाणित लेखा परीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालू ठेवण्याबाबत नागरी बँकांचे लेखापरीक्षण यानंतरील GR पर्यावरण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे मौजे दहागाव, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील उत्तरेश्वर मंदिर तलावास राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरील GR पर्यावरण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे मौजे भाल, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथील रामधरणेश्वर तलावास राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता। वित्त विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे वस्तू व सेवा कर भवन, माझगाव, मुंबई येथील नवीन उद्वाहन क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 6 बसविण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय GR पाहूयात। यानंतरचा GR अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे श्री ल.बे. हारोडे सहनियंत्रक वैद्य मापनशास्त्र मुख्यालय मुंबई यांना निलंबनाच्या 90 दिवसानंतर शासन सेवेत पुनर्स्थापित केल्याचे मानून सेवाविषयक सर्व लाभ देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे माननीय राज्यपाल महोदयांच्या ताफ्याकरिता 4 नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत GR दिनांक 16/9/2025 यानंतरील GR उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर या इमारतीच्या विस्तारीकरणामुळे या कार्यालयासाठी खाजगी जागा भाडेतत्वावर घेण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व त्यांच्या आधिपत्याखालील शासकीय कार्यालय महाविद्यालय संस्थांमधील अस्थायी पदांना दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत यानंतरचा GR उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। आणि या GRची सविस्तर माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो यानंतर शासन निर्णय पाहूयात। यानंतरचा GR उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षण सेवा गट अ या सेवेतील प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन या पदावरील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2021 ते दिनांक 1/1/2025 या कालावधीतील तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत। यानंतरचा GR हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ या सेवेतील विभाग प्रमुख शासकीय तंत्रनिकेतन या पदावरील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2021 ते दिनांक 1/1/2025 या कालावधीतील तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत। यानंतरील GR विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे धर्मदाय संघटनेत सहाय्यक धर्मदाय आयुक्त गट अ या संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR आहे मित्रांनो। चला तर यानंतरील शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरील GR विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे विधी व न्याय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सहसचिव विधी, उपसचिव विधी, अवर सचिव विधी संवर्गातील सामायिक पदांची सद्यस्थिती व सदर पदांच्या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपद्धती। यानंतरील GR वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे BAMS अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत अंत्योदय मिशन देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर संचलित अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर। यानंतरचाही GR या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे BAMS अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था गोंदिया संचलित CS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल देवरी जिल्हा गोंदिया। यानंतरचा GR शासन निर्णय हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नियोजन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष यांना मंत्री दर्जा व सोयी सुविधा अनुदेय करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। हाही GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नियोजन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे 8वी आर्थिक गणना 2025 ते 26 विविध स्तरावरील समित्यांची स्थापना करण्याबाबत। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे आरोग्य संस्थांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व इतर नवीन रुग्णालय, श्रेणीवर्धित रुग्णालय इत्यादी मंजूर बांधकामांमध्ये शिस्त आणण्याबाबत। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र बीड येथील विविध दुरुस्ती बांधकामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत। यानंतरचा GR या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी रद्द करून प्रमाणपत्र परत मिळवण्याबाबतची कार्यपद्धती व कालबद्ध कार्यक्रम। यानंतरचा GR सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमासाठी निर्माण केलेल्या एकूण 4 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरील GR सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। उपसंचालक आरोग्य सेवा राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे यांच्या कार्यालयातील 10 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत। यानंतरचा GR सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या अधिपत्याखालील 2173 अस्थायी पुढे चालू ठेवण्याबाबत। मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हे पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात, समजून घेऊयात।
यानंतरचा GR सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर यांच्या आधिपत्याखालील 1355 अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर यांच्या आधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा जिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सका विभागातील 145 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत। यानंतरचा GR विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी गट अ यांची 204 व गट ब यांची 8 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा जिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सक विभागातील 209 अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत। यानंतरचा GR सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे विभागीय लेखापाल परिवीक्षाधीन यांच्याकरिता 02 अधिसंख्य पदे निर्माण करणे बाबत। यानंतरील GRE महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे वन विभागाची पुनर्संरचना मानव संसाधन विकास योजनेतर योजनेतील अस्थायी पद सन 2025 ते 26 मध्ये चालू ठेवणे बाबत। यानंतरील GR हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत श्री प्रल्हाद हिरामणी तहसीलदार GR दिनांक 16/9/2025। यानंतरचा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलनास अनुदान वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष आहे 22/04/1827। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे शिवछत्रपती क्रीडा संकुलन महांगुळे बालेवाडी पुणे मधील विविध कामाच्या रुपये 3170.68 लाख समितीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे बाबत। यानंतरील शासन निर्णय हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदांची दिनांक 1/1/2023 ते दिनांक 31/12/2023 म्हणजेच दिनांक 1/1/2024 पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची तसेच शुद्धीपत्रक। यानंतरचा GR विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याबाबत। यानंतरचा GRE शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब आदी व्याख्याता संवर्गातील अधिकाऱ्यांच्या परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत श्रीमती दीपाली तुकाराम बासोळे। यानंतरचा GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT मुंबई यांच्याकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत। यानंतरील GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत 2025 ते 26। यानंतरचा GR आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे आदिवासी विकास विभाग खुद च्या स्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे बाबत। यानंतरील GR हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग। शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात कृषी विद्यापीठांना सहाय्यक अनुदान योजनेसाठी निधी वितरण लेखाशीर्ष 24/01/8291 बाब क्रमांक 36 सहाय्यक अनुदाने वेतन। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2025 ते 26 लेखाशीर्ष 22/17/13/01 अंतर्गत आळंदी नगर परिषद जिल्हा पुणे करिता रक्कम 5 कोटी। चला तर यानंतरील GR पाहूयात।
यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे फोर्स 1 पथकात शासनाने दिलेल्या 98.6 एकर जागेची मोजणी व सीमांकन करून घेण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम CPTP 11 पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ यांचे 2 अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत. यानंतरचा जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे पोषण भी पढ़ाई भी या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता. यानंतरचा जी आर महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अस्थापनेवरील 1605 अस्थायी पदांना व बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात आलेले 716 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. यानंतरील जी आर या ठिकाणी पाहू शकता. महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा संवर्गातील वर्ग 3 व वर्ग 4च्या एकूण 136 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. यानंतरचा जी आर महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील भिक्षेकरी गृहातील 52 अस्थायी पदांना दिनांक 1/9/2025 ते दिनांक 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ह्याची काही सर्व जी आर हेडलाईन्स होते या सर्व समजल्याच असेल आणि असेच नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत रोज हे पोहोचवित असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुमच्यापर्यंत टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी PDF पोहोचवत असतो. त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तेथून तुम्ही सविस्तर PDF सर्व जी आरच्या डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.